जय श्रीराम. तर आपण आज सकल हिंदू समाज कोपरगाव शहर तालुका आज आपण जे एकत्रित आलो त्याचं कारण असं सगळ्यांनाच माहिती आहे, प्रशासनालाही माहिती आहे की श्रीरामनवमी जयंतीनिमित्त जो मानाची काठी जी निघाली होती श्रीरामपूरमध्ये ती जी काही त्याच्यावर दगडफेक केली त्या लांड्यांनी, तर त्या दगडफेकेचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि आपला महाराष्ट्र आपला देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या मार्गावर चालतो, म्हणून आज आपण फक्त निवेदन द्यायला आलो. हे निवेदन द्यायचं कारण फक्त संविधान, कायदा आणि सुव्यवस्था जी आम्हाला बिघडवायची नाहीये, जे चाललंय, जे चालणार आहे, जे करायचं आहे ते कायद्याच्या मार्गाने करायची ही तर प्रथम आमची मागणी, की ती जी मस्जिद आहे ती तोडली पाहिजे, निघाली पाहिजे. आता त्याच्या एक पुढचं सांगतो, जर येत्या काळामध्ये लवकरच एक अखंड हिंदू समाजाला अल्टिमेट मिळणार आहे की येत्या काळामध्ये आपण प्रशासन अल्टिमेट देणार आहे की या काळापर्यंत ती जर मस्जिद तुम्ही काढली नाही, प्रशासनाने तो निर्णय घेतला नाही, तर राष्ट्रीय श्रीराम संघ सकल हिंदू समाज अहिल्यानगर हा पूर्ण मोठा निर्णय घेणार आणि एक दिवस तिथं कारसेवा घडणार. ती घडणार म्हणजे एवढ्या आठवड्यातच घडणार. तर प्रशासनाचं फार कमी संविधानाच्या मार्गाने. आणि आता आमची हात जोडून प्रशासनाला विनंती की ती मस्जिद निघाली पाहिजे. ती मस्जिद निघाली नाही तर ती लवकर कारसेवा घडत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सागर भाई यांनी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की आपला जो अखंड हिंदू समाज आहे कोपरगाव शहर तालुका, ज्या वेळेला आपल्याला हा मेसेज येणार आहे ते कार सेवा घडण्याचं, आपल्याला एक पवित्र काम करण्याचं, कार्य करण्याची आपल्याला संधी मिळणार आहे. आणि ती संधी आपण कुणी सोडायची नाही. तिथे जीव गेला तरी चालत, काय फरक पडणार नाही. एक बाबरी तोडून तिथं मंदिर बांधायला आपले जेवढे कारसेवक मेले त्याच्या डबल इथं मेले तरी चालत. ही मस्जिद आपल्याला काढायची आहे आणि आपण ती काढणार. आणि यांना दगडाचं उत्तर प्रत्युत्तर सागरबाईंनी जसं सांगितलं तसं यांना गोळीनीच उत्तर मिळणार. ते फक्त लवकर येत्या काळात लवकर समजणार आहे. आम्ही फक्त आज प्रशासनाला जी विनंती करायला आलेलो आहे ती फक्त संविधानाच्या मार्गाने करायला आलेलो आहे आणि आम्हाला नक्कीच न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो. जय श्रीराम. रामचंद्र की